हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. सो आज माझ्या बेस्ट फ्रेंडचा बेबी शॉवर आहे. लाईक 11th स्टँडर्ड पासून आम्ही तिघी सोबत आहोत, मी, ऋतिका आणि दिव्या. सो त्यातल्या दिव्याचं तर ऑलरेडी तिला बेबी पण आहे 3 वर्षाची. मे बी मी नाही करीत तिच्याबद्दल टाकलंय. सो तुम्ही आज ह्या व्लॉगमध्ये तिला पण बघणार आहे, दिव्याला पण बघणार आहे, प्रिशू तिची मुलगी. सो ऋतिकाचं बेबी शॉवर आहे आज आणि आम्ही तिकडे चाललोय, मी, माझी बहीण आणि माझा भाऊ. बट अजून माझी बहीण आली नाहीये आणि थोडंसं वेळ पण आहे आमच्याकडे. ते लोक आम्हाला पिकअप करायला येणार आहेत कारण त्यांचं काम आहे इकडे. मी हेअर वॉश केलेत आता आणि मला थोडंसं स्टायलिंग करायचं होतं, बट तिकडे खूप घाईघाई होणार आहे मला माहितीये. सो मी असा विचार केला की आता हेअर वॉश केलाच आहे तर मग मी हेअर कट करून येईल पटकन, ते लोक सगळं येऊपर्यंत वगैरे. सो मी आता हेअर कट करणार आहे जाऊन, ते लोक येऊपर्यंत. आणि सो आता मी हेअर कट करायला जाते आणि काय काय होणार आहे ह्या पूर्ण व्लॉग मध्ये ते पुढे नक्कीच बघा. आणि हा इथे एवढा वेळ झाला, इथे माझी वाट बघत थांबलाय. जाऊ मी किती वेळ थांबलाय प्रसाद सांग. बोल की लाज मध्ये बोलायला. आणि वाईट कंडिशन झाली आहे आमची कारण आमची गाडी अजिबात सरळ चालू होत नाही, त्यामुळे त्याला किकनी चालू करायला लागतं. आता खूप फास्ट आवरायचे, खूप छान वाटतं मला. खूप दिवसांनी हेअर कट केलाय प्रसाद. सो आता घरी जाऊन खूप पटकन आवरून घ्यायचंय. गुड्डी पण अजून आली नाहीये. तू व्लॉग करणार? ती आवडून आली आहे बघा. हो करणार आहे मी व्लॉग. ही फक्त मला असं बोलते की मी व्लॉग करत नाही. मोटिवेशन कोण देणार मला? आणि हे असं 1 तास पण झाला नाहीये हेअर कट करून, ब्लो ड्राय करून आणि गेलं सगळं. सेटिंग पण राहिली नाहीये काय. मला आता जाताना पण बुद्धीच्या मांडीवर बसायचंय, त्यामुळे मला चंद्रकांतनी सांगितलं तू जेवू नको, त्यामुळे मी मसाला पापड खाते. म्हणजे मी एवढं ऐकते पण बघा, तेवढं पण नको, त्याने नाही वजन वाढणार. गप्प बस, तुम्ही मला सारखं बोलता म्हणून मी आता करते ब्लॉग. करू द्या असं, मला मोटिवेट करा, डिमोटिवेट नका करू. ऐकताय तुम्ही, बघताय. ऋतिका बी लाईक कुठून दिवस उगवलाय. चला, थँक्यू फॉर ड्रॉपिंग. बाय. तू गाईच बंद कर पहिले. आम्ही आलोय 2:30 वाजता आणि आता 4 वाजले तरी ह्या पोरी असला टाइमपास करत बसले. मी 10 वेळा सांगून झाले चला चला जाऊ करूया काहीतरी. हे सगळं पण काय काही उपयोग नाहीये. हिचं आहे पण असं, हिचं आहे असं वाटत नाही. असं वाटतंय माझं बेबी शॉवर आहे असं वाटतंय मला. चला आता आवडूया. सांगा, तुम्ही सांगा आता. ब्लॉगर झोपलाय नाही तर कमेंट्स मध्ये सांगा. आणि दिव्या आली नाही अजून, ते कारण तुम्हाला नाही सांगू शकत. सांगण्यासारखं नाहीये कारण. समजेल तुम्हाला थोड्या वेळात. येणार आहे दिव्या थोड्या वेळाने आणि आमचे आज सगळे फ्रेंड्स पण येणार आहेत, त्यामुळे रेनबो दिसायच्या आधी की आता पाऊस पण पडतोय आणि ऊन पण आलं, म्हणजे एकदम किंचितचा पाऊस पडतो. असं तो जस्ट बोलला की आता आपल्याला रेनबो दिसेल बरं का कुठेतरी. आणि अर्ध्या सेकंदात आम्हाला रेनबो दिसला लगेच, आणि ते पण एवढा जवळ होता. मी पहिल्यांदा एवढा जवळून रेनबो बघितला, म्हणजे एकदम समोर असं. आणि खूप दिवसांनी. थँक्स टू हिम. चलो आता अजून रेडी व्हायचं, इतकं लेट झालंय.
आहे. मी काय म्हणजे सगळेच रेडी झाले आणि दिव्या ॲज युजल दिव्या लेट आहे. हॅलो. आणि इकडे ऑलरेडी आमच्या ऋतिकाचं शूट चालू झालेलं आहे. कुठं राहिला? ब्लॉग मध्ये आहे. आणि दिव्या फायनली आलेली आहे एवढा उशीर करून. काय झालं तिला? सगळे नवीन दिसत आहेत ना तिला म्हणते तुम्हाला ना चालेल काय काय आणायला? आता बोलून काय व्हायचं परत गोडा आम्ही नाही नाचू. काय सांगू? काय नाही मी रिस्पेक्ट देते ह्यांना पण ह्यांना नको येते अर्धवट. आठवण जुनी जुनी आठवणी आठवून ती रिस्पेक्ट देते पण देते मी. तिच्या आईला बिलकुल लक्ष नाहीये हिच्यावरती. असू दे तू घेऊन जा सांभाळायला. गप्प बस. प्रिशू तुला कोण आवडतं मम्मी का माऊ? कोण आवडतं प्रिशू? ही आवडती. मला मला तू माऊला दिली खेळू आता माऊ नाही देणार पाहिजे तुला. माझं आणि पिशूचं चाललेलं तोपर्यंत ह्यांनी हे असं डेकोरेट केलेलं आहे. दीक्षा दिदी हे झुकझुक होतंय दिव्या आणि ही तिचा डान्स बघायला विसरू नका पुढं. वाटतंय की हे खूपच ठीक. आणि तिकडे त्यांचं पुढे शूट चालू आहे. चंद्रावर गेले चंद्रकांत आणि ऋतिका. आणि ऋतिका लोकांना द्या ना तुम्हीच कुठं खाताय. ओय 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 खाऊ नका लोकांना द्या. गुड्डी लाज नाही वाटत? नाही पहिलं तुम्हाला काय वाटतं? काय नाही राधाच येणार. क्या लगता है आपको? राधा. खावा चला बाय. आता बाय बाय कर. ए नालाय का. चलो बाय बाय. तू काढ नाही प्रसाद पंडई लगे नको.